आणि असं आपण जर पुढे गेलो ना चालत चालत म्हणजे जिकडे बघावं तिकडे आंबेच आंबे हे माझे आजोबा या शेताला मरुभूमी म्हणायचे. बर. म्हणजे इथं काही उगवत नाही, पाण्याचा थेंब नाही. शेतात आल्यानंतर समृद्धता काय असते हे नक्की बघितलं गेलं. आपण नोकरी करायची नाही, नोकरी देणारे व्हायचं, आपलं म्हणून काहीतरी करायचं. मनुष्याचा प्रश्न असा आहे की त्याला हव्यास आहे की मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. महाभारताचा जर आपण विचार केला तर कृष्णाच्या काळी गोवंश किती मोठा आहे त्या राजाकडे, त्याच्याप्रमाणे त्याची ती श्रीमंती होती. आणि आपण बघितलेलं आहे की कौरव काय गेले लुटायला, तर हे जेव्हा अज्ञातवासात मंडळी होती तेव्हा ते गायी लुटायला गेले, म्हणजे गायी आणायला गेले. 2010 साली असं होतं की सगळं जग असं होतं की आपल्याला अन्न सुरक्षेबद्दल बोलायला पाहिजे. आज आम्ही काय बोलतोय, सुरक्षित अन्नाबद्दल बोलतोय. तर सुरक्षित अन्न याला प्रायोरिटाईज करूया. की तुम्ही जमीनच सुधारा, जमीन सुधारली तर वरचं पीक आपोआप कीडमुक्त होईल. आपल्याकडे कायमच दुधा तुपाची समृद्धी असा शब्द वापरला जातो, पैशाची समृद्धी असा शब्द कुठेच नाहीये, कधीच नाही वापरला जातो. मग तुपाचं समृद्ध असणं जे आहे हे फक्त खाण्यामध्ये असायला हवं का, तर नाही, मग ते वापरण्यामध्ये पण असायला हवं. नमस्कार. आरपारच्या लाईफ इज ब्युटिफुल या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला आपला जो वुमन की बात हा सेगमेंट आहे त्याची सुरुवातच बरवा स्किन थेरपीने होते. म्हणजे आपण आपल्याकडे आलेले गेस्ट त्यांना आपण एक गिफ्ट देतो बरवाचं, किंवा याच लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटची सुरुवात आपल्या जॅगरीच्या प्रोडक्ट्सनी होते. पण हे इतके मोठे ब्रँड्स म्हणजे बरवा स्किन थेरपी असेल किंवा जॅगरीचं जे प्रोडक्ट बनतं त्याचा गूळ किंवा ऊस ह्याचं उत्पादन किंवा नेचर केअर म्हणजे त्यांचा जो ब्रँड आहे, तर हे सगळं ब्रँड्स म्हणून खूप मोठे आपण पाहिलेले आहेत. पण ही माणसं कोण आहेत, ही माणसं कशी जगतात, ही माणसं कुठे राहतात आणि काय काय करतात हे आज आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत, अनुभवणार आहोत. तर मी स्वागत करते जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे आणि बाबाच म्हणूया आपण त्यांना. सो मला समजून घ्यायचं आहे की हे प्रोडक्ट्स म्हणून किंवा ब्रँड्स म्हणून खूप मोठे झालेले आम्ही पाहिलेत, पण कितीतरी वेळा असं असतं की त्याच्या सक्सेस स्टोरीज खूप महत्त्वाच्या किंवा वेगळ्या असतात. तर त्या नेमक्या कशा आहेत आणि नेमकी सुरुवात ह्याची कुठून झाली हे मला ऐकायला तुमच्याकडून आवडेल. मी पहिल्यांदा म्हणजे बाबांची ओळख तुला करून दिलेली आहे. आणि माझे बाबा पुण्यात NCL ला होते, रिसर्चला होते. तिकडून मग पुन्हा 4-5 वर्ष मॉडर्न जे कॉलेज आहे तिथे ते प्राध्यापकी त्यांनी केली. माझ्या आजोबांनी त्यांना सांगितलं की तू विट्याला ये, कारण आपली इथे जमीन आहे, शेती आहे, पुण्यात थांबून नोकरी करू नकोस, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. ही किती सालची गोष्ट आहे? 1976. 1976. म्हणजे त्यावेळी लोक असा विचार करत होती माहित नाही, डोंट नो. आणि 76 साली पुणे सोडणं किती अवघड होतं ते मी आता सुद्धा सांगू शकतो. हो, ऑफकोर्स. म्हणजे आता उलटा प्रवास चालू आहे, खेड्यातनं लोक शहराकडे जात आहेत. बाबा 76ला पुणे सोडून विट्यात आले. विट्यात तेव्हा खरंच काही असावं की म्हणजे नसेलच अशी स्थिती होती. कारण आता जे आम्ही इतिहासातले काही रेफरन्सेस ऐकतो तर विट्यामध्ये विद्युत मंडळ स्थापन करणं आणि डिझेलच्या इंजिनावरती वीज देणं हे माझ्या आजोबांनी काम केलं. इथे शाळा आणली, इथे बँक स्थापन केली, हे सगळं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केल्याचं आम्हाला इतिहास सांगतो. आणि मग म्हणजे हा दुष्काळी प्रदेश, विट्यात पाणी कमी, दुष्काळी प्रदेश, त्या मनाने इथे डेव्हलपमेंट नव्हत्या. आणि त्या काळात ही सगळी माणसं मोठ्या प्रमाणात ही लोक काम करत होती. आजोबा त्यांचा एक ग्रुप होता, अनेक लोक होते त्यांच्याबरोबर. पण त्यांनी हे सगळं केल्याचं आम्ही ऐकलेलं आहे. आताही लोकांकडनं रेफरन्सेस मिळतात. आणि बाबा 76ला परत आले, त्यांनी केमिकलची एक इंडस्ट्री चालू केली. पुन्हा ते ओपन पॉलिसीमध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट तो करायचं, पण इम्पोर्ट खूप स्वस्तात व्हायला लागलं, मग ते बंद केलं. मग थोडासा सायंटिफिक आणि सगळं शास्त्रज्ञ असल्यामुळे थोडीशी ती बॅकग्राऊंड होती, थोडासा रिसर्चचा एक त्यांचा एक वेळ होता त्यांना. मग अँटेमॉलॉजी शिकले, इथल्या द्राक्ष बागायतदारांना सल्ला द्यायला लागले. मग रासायनिक खतं औषधं त्याचं दुकान सुरू केलं, डिस्ट्रीब्युटरशिप चालू केली. आणि एका पॉईंटला काहीतरी घडतं ना मनुष्याच्या आयुष्यामध्ये, टर्निंग पॉईंट.
तो तसा त्यांच्या बाबतीमध्ये घडला आणि ते सगळं समारंभपूर्वक विषमुक्त शेतीकडे जायचं आहे आपल्याला, म्हणून रासायनिक खतं औषधाचं दुकान बंद केलं समारंभपूर्वक. बरं. म्हणजे कोणती गोष्ट आपण समारंभ करून सुरू करतो त्यांनी ते समारंभ करून बंद केलं, आजपासून नाही करायचं आपल्याला. आणि मग ते शेतीकडं वळले. हे शेत जे तुम्ही तिथून गेटपासून आलात ना, तिथून हे असं खाली हा तलावापर्यंत, म्हणजे इकडे माग एकूण मूळची 40 एकर जमीन आहे. बापरे. आणि तर एकही झाड नव्हतं मी आलो त्याकडे. बर. म्हणजे 1-2 जुनी ओढ्याकडेला झाडं होती. बरोबर. आणि सगळं ड्राय. 2 विहिरी होत्या पण उन्हाळ्यात पाणी नसायचं. म्हणजे इथल्या आमच्या जनावरांचं प्यायला पाणी त्यावेळेला मिळायचं अवघड व्हायचं, लोकांकडे जाऊन पाणी पिऊन यायची. अरे बापरे. मग हळूहळू आम्ही पहिल्यांदा आम्ही वृक्षारोपण सुरू केलं. मग गावातनं वडाची विड्याची झाडं आणून लावली. आम्ही गाडीतनं यायचो. बर. आणि फॅक्टरी गावात काढली होती, पण नंतर इथं काढली फॅक्टरी केमिकलची. बर. त्यावेळेला आम्ही गाडीतनं येताना कॅन भरून आणायचो. बर. आणि झाडांना तांब्या पाणी घालत घालत यायचो, मी, माझी बायको, मुलं सगळी. बर. तर हे सगळं त्यातनं आम्ही झाडं लावत गेलो. बर. आणि मग हळूहळू डेव्हलप व्हायला लागले, पाणी अवेलेबल व्हायला, पाणी झाडं मुरायला लागलं, पाणी मुरायला लागलं. बरोबर. अडलं पाणी. आमच्या इथनं वाहून जात नाही पाणी कुठे बाहेर. हा. इथलं पाणी इथंच मुरतं. बर. हा आंबा हा 5 वर्षाचा आहे. आणि हा म्हणजे हे 4थं वर्ष आहे त्याचं. म्हणजे हे त्याचं सेकंड क्रॉप आहे आता. आणि बाकीचे आंबे आहेत ते साधारण 10 वर्षाचे आहेत. ओके, 10 वर्ष. म्हणजे आमच्याकडे सगळी मिळून सुमारे ही 500-550 आणि ती साधारण 800, म्हणजे 1300-1400 झाडं हे आंब्याची आहेत. बापरे. फक्त आंब्याची एवढी झाड आहेत. आणि आम्हाला हापूस पायरी आमच्या भागात नसतोय फारसा. बर. मग मी देशी कोया लावल्या आहेत सगळ्या. आणि त्याच्यावर हव्या त्या जातीचं कलम केलेलं आहे. त्यामुळं हापूसचे काड्या आम्ही रत्नागिरीहून आणल्या. बर. केशरच्या काड्या बाहेरनं आणल्या आणि त्या आणून ग्राफ्टिंग केलेलं आहे. बर. फक्त ह्या बागेतली ग्राफ्टेड अशी रोपं आम्ही लावली ह्या बागेत फक्त. ओके. बाकी सगळ्या जागेवर कोई लावून ग्राफ्टिंग केलेलं आहे. बर. ग्राफ्टिंग म्हणजे त्या कलम करायचं, अशा काडीला भोग पाडायचं, त्यात खूप सारी नवीन काडी बांधायचं, मग ते फुटतं की ते झाड झालं तयार. आणि मग त्या काडीचं जे वय आहे ते त्या ह्याला मिळतं. त्यामुळे दुसऱ्या वर्षी आंबे चालू होतात. अरे वा. हा. म्हणजे आजोबांनी झाड लावायचं, नातवानी खायचं ही आता पद्धत नाही. आता कलम करायचं आणि लवकर घ्यायचं. आणि बघा माल किती होय, केवढा आहे हा. बापरे. प्रचंड मोठे आंबे. आणि हे हेल्थ बघा झाडांची कशी एकदम हो ना, म्हणजे असे एकदम फ्रेश आणि हेल्दी दिसतात. केवढा केवढा आहे हा. एकदम सुंदर. आणि असं आपण जर पुढे गेलो ना चालत म्हणजे जिकडे बघावं तिकडे आंबेच आंबे हे इकडं. आणि आता पण एक हार्वेस्ट आम्ही केलेला आहे. बर. आता आम्ही पथ्य पाळतो. असं पडलेला आंबा असेल ना, हा मी इथे ठेवत नाही, हा उचलून गाईने खायला घालतो. बर. म्हणजे त्या गाई खातात हे. म्हणजे हा पडला कीड इथे येते. हो, इथे कीड येते. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे वेस्ट इथं आम्ही ठेवत नाही, इथं काही सुद्धा उचलून लगेच न्यायचा. बरोबर. आणि इथं आमच्या इथे कुठल्याही फळावरती अशी फळमाशी नाही. म्हणजे आमच्या फॅक्टरीचं एक प्रॉडक्ट आहे स्टिकविन म्हणून. मी तुम्हाला दाखवेन कुठेतरी. स्टिकविन. तो चिकट असं गम असतो, त्यात औषध असतं. त्याचा स्प्रे मारला एखाद्या बाटलीवर टांगला की किडे येऊन त्याच्यावर चिकटून मरतात. म्हणजे आपण औषध मारायची गरज नाही. त्यामुळे ह्याच्यावर केमिकलचा काही अटॅक नाही कुठल्या ह्याच्यावर. पॉयझन कुठेही नाही मी वापरत इथे. आता हा असा उचलला नाही आंबा उद्या सकाळपर्यंत. आता तो ट्रॅप आमचा इथं कुठं दिसतोय का मी पाहूया एवढ्या भागात. अरे बा नाही आंब्याची पोझिशन बघा. केवढी आहेत. एवढे आंबे मी पहिल्यांदाच बघते. आणि एवढी गिड्डी झाडं. म्हणजे खाली बसून जमिनीवर बसून तुम्ही आंबे काढा तेव्हा नाही काय चित्र आहे. हो येस 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 येस. हे बघा हा डबा आहे ना, हा आता आपल्या कुठला ते औषधाचं का रॉकेलचा कशाचा डबा, हा पांढरा आहे. हा सगळा स्वच्छ करायचा आणि आमचा स्टिकविन म्हणून जो स्प्रे आहे ना तो ह्याच्यावर मारायचा. मारलात की सगळे फळमाशा आहेत त्या भोग पाडून आत किडे सोडणाऱ्या, त्या इथे येऊन चिकटून मरून जातात. म्हणजे तुम्हाला औषध मारून त्या मारायची वेगळी गरज नाही. हे आमचा प्रॉडक्ट आहे. हा खूप मोठ्या प्रमाणात जातोय. म्हणजे आता भाजीपाल्यामध्ये, टोमॅटोमध्ये सगळीकडे आम्ही मोठ्या प्रमाणात विकतोय आता. आणि हा आमचा प्रॉडक्ट आहे म्हणून दाखवला तुम्हाला मुद्दाम. ही टेक्नॉलॉजी जी आहे ना
ही फार वेगळी टेक्नॉलॉजी आहे की आपल्याला स्प्रे करायची गरज नाही, आपोआप होऊन जाते सगळं काम. आणि हे ऑर्गॅनिक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा ऑर्गॅनिक आहे, आमच्या नेचर केअरचा प्रॉडक्ट आहे. मला सगळ्यात महत्वाचं तेच वाटतंय की केमिकल कोणतंही न वापरता पण हे. दुसरं असं आहे की हा स्प्रे ह्याच्यावर नाहीये, बरोबर, या प्लास्टिकच्या डबड्यावर आहे. आणि 15 दिवसांनी एकदा स्वच्छ करायचं, स्प्रे मारायचा, संपलं काम. एकदा सीझन मध्ये 3-4 वेळेला स्प्रे मारला की सबंध बाकीचं प्रोटेक्शन झालं. याला कुठेही केमिकलचा नाही, काही नाही. या पण हे आंबे बघून म्हणजे असं वेगळं असं फील होत आहे, कारण आम्हाला आंबे म्हणजे महाग आणि हा सगळा न मिळणारे केशर जातीचा आंबा आहे, मनासारखे न मिळणार. हा छा केशर जाती. म्हणजे ऑर्गॅनिक शेती करण्याचा आत्ता खूप लोक चर्चा करतायत, त्याविषयी बोलतायत, पण त्या काळात हा निर्णय घेणं बऱ्यापैकी कठीण असेल. आणि मग ते कसं साध्य केलं, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल बाबा. काय असतं की एखादी परिस्थिती माणसाला शिकवते. तसं झालं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपण केमिकल फॅक्टरी तर बंद केली आहे, शेती औषधं तर आपण विकायची नाही असं ठरवलं आहे. शेत जमीन तर आपल्याजवळ आहे पण पाणी कमी आहे. मग त्यात पाणी निर्माण करण्यासाठी आपण काय करूया, वृक्षारोपण करूया म्हणून झाडं लावली. तिथं द्राक्षाची बाग एक लावली छोटीशी. ते प्रयोगच होते आमचे सगळे. आणि आपण रासायनिक खत वापरायचं नाही. मग आम्ही गांडूळ खतापासून सुरुवात केली. मग आमच्या जनावरांचं शेण, मूत्र, पालापाचोळा, जो वेस्ट आहे तो जमिनीला द्या आणि तो वेस्ट तिथे कन्व्हर्ट होऊ द्या खतामध्ये. त्यामुळे जमीन उपजाऊ बनेल, सुधारत जाईल. या थिअरीवरती आम्ही काम करत गेलो आणि अतिशय कष्टमय जीवन होतं ते त्यावेळेचं. म्हणजे अपयश नक्की नाही, पण म्हणजे ह्याच खरं तर मुद्द्यावर मला हा प्रश्न नेहमी पडतो किंवा विचारावासा वाटतो तुम्हाला, की आज तुम्ही हे करून दाखवलंय, पण जी नवीन पिढी आहे किंवा ज्यांना खरंच गावाकडे येण्याची इच्छा आहे, तर त्यांनी त्यांचं भांडवल कसं तयार करावं किंवा सुरुवात कुठून नेमकी करावी, सुरुवात करताना त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात. आता परिस्थिती अशी, आताची परिस्थिती खूप चांगली आहे त्या मानाने. म्हणजे मी ज्यावेळी विट्यात आलो ना, तेव्हा आमच्या विट्यातली आमची कॉपरेटिव्ह बँक होती, त्यांना 50,000 रुपये पण कर्ज करायची द्यायचीच लिमिट होती. आता वाटेल तेवढं कर्ज सेंट्रल गव्हर्नमेंटनं अलाउ केलेलं आहे. नॅशनलाइज बँका किती फंड्स द्यायला तयार आहेत. तुम्ही इव्हन मोदी साहेबांचं आत्ता म्हणणं आहे की तुम्ही खेळात जा, इंडस्ट्री काढा, म्हणजे त्याला इतकं प्रोत्साहन गव्हर्नमेंटकडनं आत्ता आहे. त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि त्या परिस्थितीत भांडवल उभं करणं, पैसा उभा करणं, वसुल्या करणं आणि प्रॉडक्ट करून तो विकणं, हे अतिशय दिव्य आणि कष्टाचं काम होतं. आता उलट खेड्यात यायला लोकांना सोपं आहे. काही करा आणि काहीतरी प्रॉडक्ट घेऊन तुम्ही या. आणि मी त्यावेळी सेंद्रिय शेतीतलं जे काम करत होतो ना, तेव्हा माझं थोडं नाव झालं होतं. आणि आम्ही खूप लोकांना सल्ला द्यायचो की बाबा तुम्ही रासायनिक खतं वापरू नका, त्याचा विषारीचे एवढे परिणाम आहेत. म्हणजे साधे गमतीशीर उदाहरण सांगतो की आपण सकाळी रेडिओवर एक बातमी असते बघा की भेंडीवरती कीटकनाशक कुठलं फवारू नका, असं बातमी देतात. पण कीड जर पडली तर एंडोसल्फान फवारा. काय करू नका सांगतात, काय करा सांगत नाही. आणि ती फवारलेली भेंडी 4 दिवस विकू नका. आता 4 दिवस जर ती भेंडी झाडावर जर राहिली तर ती इतकी जून होते की ती म्हैस सुद्धा ती खाणार नाही. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं, मग त्याला पर्याय काय पाहिजे. मग आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही जमीनच सुधारा. जमीन सुधारली तर वरचं पीक आपोआप कीडमुक्त होईल. आणि किरकोळ लागलं तर आयुर्वेदिक औषधं आहेत आपल्याजवळ. कडुलिंबाचा पाल्याचा रस आहे, गोमूत्र आहे, निराळ्या झाडपाल्यांचे रस तुम्ही फवारू शकता, दूध ताक फवारू शकता. हे सगळे पर्याय आम्ही हुडकत गेलो आणि त्यावेळेला खूप अशी माहिती अवेलेबल होत गेली. त्याच्या साह्यानं आम्ही सगळे डेव्हलप केलं. आंबा हे वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि म्हणून आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याचे ढाळे टांगा, कारण सदाहरित आहे. सदाहरित आहे, बाकी कुठले ढाळे टाकत नाहीत. हो की नाही. बरोबर आहे. म्हणजे धार्मिक महत्व जे देतात, बरोबर, त्याचं हे कारण आहे. हे बघा ना कशा जोड्या जोड्या एकदम असं बघायला सुद्धा बरं वाटतं. म्हणजे आपण आपल्या हातानं सगळं केलेलं आहे. हो, आणि ते एक वेगळंच समाधान ना की हे आपल्या हाताने म्हणजे जन्म दिलाय आपण. होय. आता आपण त्या बागेत जाऊया. ते समोर आंबे दिसतात पहा तिथं त्या झाडाला. तर तिथे एक मजा आहे आंब्यांची. तिथे सगळे हापूस आणि पायरीचे आंबे आहेत आणि 2-4 वेगळ्या जाती आहेत. ते असंच कलम जागेवर केलेलं. ओ माय गॉड. आतमध्ये जाऊन उभे राहा इथे. बरोबर. हा, म्हणजे तो तिकडे छाट छान
वेगळंच वाटतंय मला. हा ना, एवढ्या हातात एवढे आंबे येतात असं हे पहिल्यांदाच कळतंय. कारण आम्ही जे बघितलंय म्हणजे ते असे मोठे मोठे वृक्ष आणि मग ते हात दगड पाडून काढणं वगैरे बघितलेलं आहे, पण एवढ्या हाताशी आंबे आम्ही छोटे होत म्हणून छोटे छोटे केले. मी 76ला 75ला मी जॉब सोडला मॉडर्न कॉलेजमधला आणि 76ला माझा प्रॉडक्ट घेऊन मी विट्याला आलो. त्यावेळेस हे सगळं भयान होतं. कुठे 4-5 झाडं होती ओढ्याकडेला आणि बाकी काहीच नव्हतं इथं, ड्राय सगळं. पण शेती होत होती, म्हणजे पावसाळ्यात पेरायचं, उन्हाळ्यात मोकळं आणि दगड दगड सगळे. मग आम्ही त्यातनं डेव्हलप करते झाडं लावत गेलो. आता एक कडेनं हा बांध आहे संबंध, बांधावर शेवग्याची झाडं आहेत इथनं, खालच्या बांधावर जांभळाची झाडं आहेत, ह्या बांधावर केळीची झाडं आहेत. असे ते उत्पादक केले बांध. आणि ही सगळी झाडं ही माझ्या हस्ते मी लावलेली आहेत. म्हणजे प्रत्येक झाड आणि झाड आम्ही असं लावत गेलो आणि म्हणून तर यावर्षी आमचा नेचर केअरचा वृक्षारोपणाचा पुरस्कार आम्ही देतोय. अरे वा. आहे ना, हा ऊस नाहीये बरं का, हे आमच्या जनावरांचं खाद्य आहे. हे ऊसासारखंच वाटतं, ऊसासारखं वाटतंय, पण ह्याला नेपियर गवत म्हणतात. म्हणजे याच्यात प्रोटीन्स पण असतात बरं का. आणि ही व्हरायटी मी राजस्थानमधनं एकाकडनं मागवून आणली. 2000 रुपयाचं बियाणं आणलं हे कांड्या, मग लावून हे वाढवत चाललोय. जनावरांना कापायचं, खायला घालायचं, म्हणजे त्यांच्या फॉडरचा प्रश्न हा आपोआप कमी होतो. याला ते पाती चहा सारखं गवती करकरीत असतंय. नंतर हे जे आहे ना, हे एक वेगळ्या रंगाचं नेपियर आहे बघा. इकडं हे लाल रंगाची ह्याची पानं आहेत, ही लालसर दिसतात ना पानं, हे आत्ताच कटिंग झालंय याचं. एवढं 6 फूट उंच होतं हे सगळं. आता आमच्याकडे हा मेजर हा केशर, पण इथं आपूस आणि पायरी आहे. नंतर हे पूर्णगड नंबर 1 म्हणून एक आंबा आहे आमच्या एका मित्राने डेव्हलप केलेला. हा पैलवान म्हणून काही ह्या आंब्याला म्हणतात. हे बघा ह्याचे रंग बघा. आता हा मला तो रंगच वेगळा वाटतो. आता हा गुलाबी असा रंग आलेला वरच्या ह्याला. आणि असं वजन केवढं येतं याला, हा बघा हातात घेऊन बघा. बापरे, केवढा आहे. माय गॉड. हे आम्ही पहिल्यांदा परवा काढलेला. म्हणजे किती एक आंबा हे होतं अख्खं पहिल्यांदा आम्ही काढले ना, त्यावेळेस 850 ग्रॅम 900 ग्रॅमचे आंबे मिळाले आम्हाला इथं. आणि एकदम टेस्टला छान आहे असा. हे समोर भरलं होतं आंबा. ते परवा 2-4 क्रेट्स आम्ही इथनं काढले. ते 50-60 किलो आंबा काढला इथनं. आणि इथून पुढं ह्या लाईनला अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बरं का. आणि हा हापूस आहे बरं का. हा सगळा इथून पुढे हापूस आहे. असं सारण मध्ये एक लाईन आहे, तिथपर्यंत हापूस आहे सगळा. हापूस प्रेम. हापूस एकदम मस्त आहे. क्रॉप बघा ना किती आहे. ही सगळी जरा उंच झाडं, ती एकदम छोटी. ह्याला ग्राफ्ट केल्यामुळे ह्याला मुळीची ताकद मिळते. इथे पक्ष्यांचे आवाज पण मला खूप येतात. हे अभयारण्यच आहे पक्ष्यांचं. अभयारण्य का बरं तुम्ही असं म्हणताय? कारण इथे मारलं जात नाही ना काही. त्यामुळे पक्षी येतात. पक्षी आहेत, साप आहेत, नाग आहेत, ससे आहेत, कोल्हे आहेत, सगळं आहे. रात्रीच्या संध्याकाळी 8 वाजले की तर कोल्हे कोळी चालू असते सगळीकडे. म्युझिक चालू असतं त्यांचं. बरोबर. आणि आमच्या इथं असे हे मोर पण खूप फिरत असतात. हे मोराचं पिसाचं पडलेलं आहे. हे तिथं खूप मोर असतात तिथं. पावसाळ्यात आम्हाला खूप अशी पिसं आमच्या घरी पडलेली. आमचे आपले लोक गोळा करून ठेवतात कशाला तरी गंमत म्हणून. कुणी आलं की आम्ही लहान मुलांना मोराचं पीस देऊन टाकतो, घेऊन जा म्हणून. बापरे. आता ह्या झाडात बर का निसर्गाची कमाल काय असते, ही जी फांदी आहे ना, हिला सगळा हापूस आहे. आणि या बाजूला सगळे अशी गठुळी लागली आहेत 2-4 ठिकाणी. हा लोकल देशी आंबा आहे. कसं काय यात आलं काय माहित नाही आम्हाला. बापरे, केवढा 50 हे निसर्गाची कमाल आहे. आपण काही केलेलं नाहीये, पण नेचर आहे शेवटी. आपल्यापेक्षा तो मोठा आहे ना निसर्ग. ते बघ ना केवढे साईज आहे. बापरे, हा आंबा पण वाटे ना मला. केवढा आहे हा. आपल्या चेहऱ्या एवढा आंबा आहे. बापरे. आणि हा इतका चवीला छान आहे. म्हणजे त्या माणसाची आठवण आहे, त्या दयत आवनकरांची. त्यांचं हे झाड आहे, त्यांनी दिलेलं. काड्या त्यांनी दिल्या आम्हाला. आम्ही देशी कोया लावले, त्याच्यावर हे कलम केलं आणि त्यानंतर हे ठेवलं. हे आंबे वजन बघ ना, हाताला लावून वजन केवढं जाणवतंय. बापरे. हे काय आहे? हे गाईचं शेण पडलेलं आहे. हे जागेवर वाळलेलं आहे. याला रान शेणी असं म्हणायची पद्धत आहे.
रानशेणी म्हणजे ह्याची हीट कपॅसिटी फार मोठी असते, जाळायला वापरतात लोक. आणि आम्ही हे सगळे गोळा करून ठेवतो, याची पोती भरून ठेवतो ज्यावेळी वेळ असेल त्यावेळेला. तसं ते घोड्याचं शेण आहे बघा, ते लेंडे आहेत. आमच्याकडे घोडा पण आहे इथं बरं का. तर आम्ही मुद्दाम हे सांभाळतो ह्या गोष्टी. हे ऑर्गॅनिक मॅटर आहे, गाईनं खाऊन पडलेलं आहे म्हणजे खतच आहे. आणि हे ज्यावेळी भिजतं त्यावेळी याच्यावरती बॅक्टेरिया डेव्हलप होतात, खाली होतं, जमीन सुधारत जाते. सर, आपण एवढी आंब्याची आता झाडं बघितली, मला फक्त एकच प्रश्न होता की तो कायम वाद असतो ना, देवगडचा हापूस चांगला, रत्नागिरीचा चांगला, वेगळा. तर मला हे कळत नाही की म्हणजे अल्फान्सो किंवा आपण जे म्हणतो हापूस, तर हापूस प्रत्येक ठिकाणचा वेगळा लागतो की तो सेमच असतो की काय? अल्फान्सो या पोर्तुगीज माणसांना आणून काड्या दिल्या, आपल्या इथं भरल्या, पण त्या कोकणातलं जे वारं आहे आणि जमीन आहे आणि समुद्राचं खारं वारं जे येतं त्यामुळं त्या आंब्याची चव वेगळी येते. त्याला जिओ टॅगिंग त्यांनी केलेलं आहे देवगडवाल्यांनी, रत्नागिरीवाल्यांना ते नाही. आणि आणखी एक बघा तुम्ही की नेहमी आंब्याला ज्यावेळी आंबे लागायला लागतात त्यावेळी गोव्याकडनं सुरुवात होते, हळूहळू इकडे श्रीवर्धनकडे सर्वात शेवटी आंबे लागतात. हवेचा परिणाम आहे तो आणि त्या मातीचा परिणाम आहे. म्हणजे आमच्या इथला हापूस आहे पण ती चव आमच्या याला येईल असं काही मला माहिती नाही. तसं मातीचा गुण वेगळा. चला आता ही जी झाड आहेत ना, ही बघा हे पळसाचं झाड आहे. पळसाला पानं 3 म्हणून आपण लहानपणी ऐकलेलं असतंय. हे लिटरली तुम्ही झूम केलं आणि बघितलं ना तर हे एस्थेटिक झाड वाटेल. हा किल्वर आहे. पळसाला पानं 3 लहानपणी शिकवतात. 3 पानाचं आहे पळस. हे आणि हे चंदनाचं झाड आहे. ही चंदनाची सगळी रोप आहेत बरं का. ही सगळी चंदनाची रोप आहे. ह्याच्या बिया पडतात आणि आपोआप हे उगवतात बरं का. हा चंदन आहे बरं का मागचा. आमच्या इथे खूप चंदनाची झाड. हो बापरे, चंदनाचं झाड बघण्याचं पहिलाच हे माझं. नाही, ह्या चंदनाच्या झाडाच्या चोरी करणारे एक्सपर्ट लोक असतात. आपल्याला हे जमत नाही. आमच्या इथे गेल्या वर्षी काही झाडं कापून नेली. या झाडावर सुद्धा त्यांनी प्रयोग केला, ते भोग पाडतात बरं का असं. आणि आज चंदनाचं लाकूड बनलंय का नाही बघतात, याला सुद्धा कुठेतरी भोग आहे खाली. ते त्यांच्यात वाचलंय हे झाड म्हणून जरा मोठं झालंय. माझ्याकडे मोठी मोठी झाडं होती ती गेली चोरीला. फळं पण लागलीत ना. ही फळच आहेत त्याची. ही जी आहेत ना, ही काळी फळ, ह्याच बिया पडतात आणि उगवतात इथं. या इकडे आता ह्या आमच्या इथं ओपन गोठा आहे बरं का गाईंचा. ही सगळी वासरं आहेत इथं बरं का, छोटी. आम्ही गेलो की ती जवळ येणार सगळी. उघडायचं नाहीये ना? नाही. हे आत खात बसलीत निवांत. हे सगळ्या काही मुली आहेत, काही मुलगे आहेत, असं सगळं गोड आहेत ती. मस्त आहेत सगळी. हॅलो. या सगळ्या देशी गाई. देशी गाई म्हणजे जिला वशिंड आहे आणि तिला अशी पोळी आहे, ही खाल्ला अशी पोळी आहे ना, बरोबर. ही जर्सी गाईनं नसते किंवा म्हशीला पण नसतं. आणि हे वशिंड वरचं बरोबर हंप म्हणतात इंग्रजीत त्याला, ते असणाऱ्या देशी गाई. यांच्या दुधाची व्हॅल्यू फार मोठी, कारण शुद्धता अतिशय मोठी. आणि इथेच सुरू होते बर्वाची स्टोरी. कामाक्षी मॅमना मी इन्व्हाइट करते इथे. आम्ही हे सगळं तुमचं वैभव आणि इतकं संपन्नता सगळी बघितली आणि आता आम्हाला हे लक्षात आलं की बर्वाचे प्रोडक्ट्स एवढे भारी का असतात. आणि हे सगळं बघताना आम्हाला इतकं म्हणजे थ्रिल वाटतंय खऱ्या अर्थाने. कारण दूध तूप याचे व्यवसाय लोकांना माहिती असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन एखादा मोठा कॉस्मॅटिक ब्रँड पण उभा राहू शकतो याचमुळे. हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. आणि मला प्लीज सांगा की सुरुवात नेमकी कशी झाली आहे. असं आहे की जेव्हा लग्न होऊन मी इथे आले तेव्हा हे सगळं वैभव पाहिलेलं होतंच. गायी आहेत. मी अजिबातच शहरी वातावरणात वाढलेली असल्यामुळे शेतीशी माझा तसा फारसा संबंध नव्हता. पण शेतात आल्यानंतर समृद्धता काय असते हे नक्की बघितलं गेलं. आणि आपल्याकडे कायमच दुधा तुपाची समृद्धी असा शब्द वापरला जातो. पैशाची समृद्धी असा शब्द कुठेच नाहीये, कधीच नाही वापरला जातो. मग तुपाचं समृद्ध असणं जे आहे हे फक्त खाण्यामध्ये असायला हवं का? तर नाही. मग ते वापरण्यामध्ये पण असायला हवं. मग वापरण्यामध्ये असायला हवं तर ते कसं?
तर नेहमी आपण असं बघायचो की पूर्वीच्या आज्या पणज्या यांची स्किन ही फार छान असायची. ते दूध खाऊन असेल, तूप खाऊन असेल, किंवा दुधाचा पातेल्याचा वापर संपला की त्या पातेल्यातूनच हात फिरवला जायचा आणि तो अंगाला लावला जायचा. हे अगदीच आपण कॉमनली बघितलेलं होतं. अभ्यंग हे आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून आहे. मग ते जे आहे हे तेला तुपाचं अभ्यंग आहे. मग ह्या तुपाचा वापर नेमका कसा होऊ शकतो, तर कॉस्मेटिक्समध्ये होऊ शकतो का, तर येस, आयुर्वेदाने आपल्याला हे सांगितलेलं होतंच. आणि कुठे ना कुठेतरी बाबांनी जे इतकी वर्ष शोधलं, जे केलं, त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे शेती अलाइड बिझनेसमध्ये लोकांना नेहमी जे माहीत आहे ते कोंबडी पालन माहिती आहे किंवा शेळी पालन माहिती आहे. ह्या व्यतिरिक्त तुपाची जी समृद्धी मिळते आहे ह्याचं नेमकं करता काय येईल, तर त्याची फक्त विक्री न करता त्याच्यापासून पुढं काही जर होऊ शकलं, या बेसवरती उभा राहतो तो बरवा उभा राहतो. आणि आम्हाला आनंद होतो की असं उत्तम जे आहे हे लोकांच्यापर्यंत नुसतं तूप म्हणूनही देता येतं, जे खाल्लं जातं, जे तुमच्या शरीराला आतून चांगलं बनवतं, तसंच ते तुम्हाला वरून देखील चांगलं बनवण्यासाठी म्हणून मदत कशा प्रकारे करतं, तर तिथे बरवा हा तुमच्या घराघरामध्ये येऊन उभा राहतो आहे. सुंदर सुंदर. आम्ही म्हणतो लेगसी ज्याला म्हणलं जातं, की वारसा तुमच्यापर्यंत जो येतो, तो बाबांनी जपलेला जो वारसा होता तो आमच्यापर्यंत आला, ती शुद्धता आमच्यापर्यंत आली म्हणून आम्ही त्याचं कन्व्हर्जन करू शकलो. नाहीतर काही हे शक्य होईल असं वाटत नाही. कारण माहिती नाही आपण असं करणारे किती लोक आहेत की ज्यांच्याकडून आम्ही हे तूप घेऊ शकू. कदाचित आम्हाला पुरणार नाही आणि काही दिवसांनी, मग तेव्हा आम्हाला शोधावं लागेल की आमच्यासारख्या विचारांचे लोक कोण आहेत की ज्यांच्याकडे आपल्याला इतकं शुद्ध तूप मिळू शकेल आणि मग त्याच्यापासून पुढे काहीतरी बनवता येईल. एक स्पेशालिटी इथे जेव्हा आपण उभे आहोत गोठ्याजवळ, तर इथे तुला एरवी जो वास येतो ना शेणाचा, म्हणजे म्हशीच्या शेणाचा असा एक उग्र दर्प येतो, तसा तुम्हाला, किंवा जर्सीचा, तसा तुम्हाला इथे येणार नाही. देशी गाईच्या शेणाला असा विशिष्ट वेगळ्या पद्धतीचा उग्र दर्प येत नाही, कारण त्यांना खाणं जे आहे हे पण ऑर्गॅनिकचं खाणं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल तुम्हाला मिळणार नाही, कारण आमच्या फार्ममध्ये कुठेही येतच नाही केमिकल काही. त्यामुळे तो एक वास जो असतो विशिष्ट, की लोकांना तोच आवडत नाही बऱ्याचदा, पण हा जो येतो हा शेणाचा वासही वेगळा येतो. रादर म्हणजे काहीच उग्र किंवा स्ट्रॉंग असं काही नाहीये. खूप छान आहे. बाबांनी जे काम केलं त्याच्यावरच कुठेतरी आज आम्ही उभे आहोत. म्हणजे एक पिढी जेव्हा खपते तेव्हा त्यांच्या खांद्यावरती उभं राहून पुढच्या पिढीला तिची फळं जी असतात ही मिळतात. मी पुन्हा शेतापाशी येईन. जेव्हा तुमची जमीन समृद्ध असणार आहे, त्या समृद्ध जमिनीतून काय गोष्टी मिळणार आहेत, तर दोन गोष्टी आपल्याला मिळू शकतात. एक म्हणजे तुमचं अन्नधान्य जे आपण कन्झ्युम करतो, आपण खातो, ते तुम्हाला विषमुक्त मिळू शकणार आहे. दुसरं त्याच्यातून मिळतात त्या औषधी वनस्पती मिळू शकतात, ज्यांचे अर्क आम्ही बरवामध्ये वापरतो. किंवा ज्या गायी शेतामध्ये आहेत त्या गायींपासूनचं मिळणारं जे तूप आहे, हे याची जी प्युरिटी आहे ही आपल्याला बाहेर कुठेही मिळू शकणार नाही आहे. किंवा सेंद्रिय करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याला ती प्युरिटी नक्की मिळू शकते. तिथे येऊन बरवा थांबतं. पण हे बॅकवर्ड इंटिग्रेशन जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत बरवा उभंच राहू शकलं नसतं ना. म्हणजे आधी बाबा आणि त्यांचं शेत आहे, तिथून पुन्हा नेचर केअर आहे की जिथून ते सेंद्रिय खत येतं आहे, जमिनीला ते खत जातं आहे आणि त्या खतावरती येणाऱ्या वनस्पतींवरती त्याचे अर्क जेव्हा करतो आहोत किंवा ते तूप जे आहे हे बरवापर्यंत येऊन थांबणार आहे. कदाचित जेव्हा आमची पुढची पिढी येईल तेव्हा ती याचा काहीतरी पुढचा उपयोग करू शकेल का, कारण ह्या 3 जनरेशन्सकडून आलेली ती गोष्ट आहे. आजोबांनी ते सांभाळून ठेवलं म्हणून शेत बाबांच्यापर्यंत आलं, बाबांच्यापासून पुढे ते जयदेवकडे आलं आणि मग आता पुढे आम्ही त्याचा वापर जो करतो आहोत तो हा अशा पद्धतीचा आहे. व्हॅल्यू चेन ती क्रिएट झाली आहे एक प्रकारची. बरोबर. म्हणजे शेत म्हणलं की फक्त लोकांना नाही तर शेतीवर आधारलेले जे उद्योग आहेत, म्हणजे कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, हेच माहिती असतं, पण त्याच्याही पेक्षा वेगळा काहीतरी विचार मिळू शकतो आणि जो तुम्ही देता येता त्यांना. बरं, मला सगळ्यांची ओळख नक्की करून घ्यावीशी वाटते इथे. तुम्ही करून द्या प्लीज. आम्ही म्हणजे हे आमचा बर्वे वाडा. बरोबर. आणि इथे मी, माझे आई बाबा, माझ्या दोघी बहिणी, त्यात लग्न होऊन एक साताऱ्याला असते, एक लातूरला असते. शेजारी तिथे अजून एक जो वाडा होता, म्हणजे या वाड्यामध्ये जे आमचे सगळे बिराडकरू होते आणि छान एक वाडा संकल्पना, एक एकत्रितपणा, चांदणी भोजन, गणेशोत्सव, रंगपंचमी, सगळं धमाल होती सगळी. बरोबर. मग वाडा जेव्हा आमचा 150-200 वर्ष जुना वाडा जेव्हा तो पडला,
त्यानंतर बाबा आणि त्यांच्या काही लोकांनी पुढाकार घेऊन शेजारची जमीन, शेजारचा वाडा विकत घेतला आणि ही जी सगळी बिऱ्हाडं अशी होती ती सगळी बिल्डिंगमध्ये अशी जाऊन राहायला लागली. आणि तिथेच माझा मावस भाऊ राजू चाफेकर, तो बाबांबरोबर पहिल्यापासून या उद्योगामध्ये, शेतीमध्ये आहे. माझा मामा वसंत केतकर आणि राजूची बायको अंजू चाफेकर, ही सगळी आम्ही एकत्र कुटुंब असंच ते आहे. आडनावं वेगळी आहेत आणि म्हणजे एकत्र कुटुंब, एकत्र कुटुंबच आहे, प्लस 3 आडनावं एकत्र. आणि माझी आई जेव्हा गेली 13 साली, त्यानंतर मग हे सगळं आता चालवणं, आणि मी आणि कामाक्षी साताऱ्यामध्ये होतो. मग तेव्हा आम्ही म्हणजे यांचीच कल्पना होती की तुम्ही साताऱ्यात आहात, तुमची कामं चालू ठेवा. यांनी यांची घरं बंद केली, मामा मामी आणि राजू अंजू वहिनींनी, आणि ते पुन्हा इथे वाड्यात एकत्र राहायला लागले. म्हणजे आता आम्ही 3 कुटुंब एकत्र इथे राहतोय. त्यामुळे नुसतंच म्हणजे समृद्धता आणि श्रीमंती याबद्दल आपण बघणार आहोत, म्हणजे जमिनीची श्रीमंती, शेताची समृद्धता, तर ही आम्ही कौटुंबिक समृद्धता पण आमच्याकडे आहे. म्हणजे आम्ही सगळे छान गुण्यागोविंदाने राहतोय, आणि ज्या वाड्यातले बिऱ्हाडकरू शेजारी आहेत तेही दे आर ऑल्सो पार्ट ऑफ आवर फॅमिली. त्यामुळे खूप छान आहे. शिट्टी मारली की 50-100 लोक सहज हजर आहेत. त्यामुळे जसा ह्या वाड्याचं दार रात्री 11:30-12च्या आत काही बंद होत नाही, तसंच पलीकडची जी घरं आहेत त्यांचीही दारं साधारणपणे 11च्या आत तर काही बंद होतच नाही. त्या घरांमध्ये झालेला जो काही पदार्थ असेल तो पळत पळत खाली येतो. इकडे काही झालेलं असेल तर इकडून वरती जात असतं. कित्येकदा लहान मुलं नेमकी कुठल्या घरात जेवली आहेत हे बहुधा आईबापांनी हाका मारल्यानंतरच लक्षात येतं की आपलं मूल या घरात जेवलेलं आहे बाबा म्हणून. आणि बर्वाच्या स्टोरीमध्ये तू ऐकलं असशील की माझ्या मुलीनी लिपस्टिक लावली, खाल्ली तीही पृथ्वी. ती आता फर्ग्युसनला 2nd इयर BA याच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकतीये. आणि त्याहीपेक्षा अजून सांगायला मला आवडेल की शी इज अ पॅरा टेबल टेनिस प्लेअर फॉर इंडिया. शी इज रँक 2 जस्ट नाव. आणि गेल्या 4 वर्षामध्ये तिने नॅशनल आणि इंटरनॅशनल अशी म्हणजे 29 पदकं मिळवलेली आहेत. सो तिची स्वतःची वेगळी ओळख आहे. म्हणजे बर्वा आणि नेचर केअर आणि बर्वे ही तिची ओळख नसून तिने ओळख केलेली आहे. किती छान. आणि माझा मुलगा पॅरिसमध्ये असतो, फ्रान्समध्ये त्यांनी MSc ॲग्री केलं बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्समध्ये. आणि तो आता एलिफंट वर्ल्ड नावाच्या एका मोठ्या कंपनीमध्ये तो तिकडे टेक्निकल ऑफिसर म्हणून तो आता काम रुजू झालेलं आहे. त्याच क्षेत्रात सुदैवाने तयार होतीये. असं सगळं एकूण बर्वे कुटुंबाची माहिती. अमेझिंग. मैथिली, इथे जर तू बघितलंस ना तर मागे जो पाझर तलाव जो झाला त्याच्यानंतर आजोबांची समाधी आणि हे मंदिर हे दोन्ही 6 महिने पाण्यात असायचं. यावर्षी आम्ही हा बांध बंदस्ती करून घेतली. हे सगळं जे आहे ते 7-8 फुटांनी वाढवलं आणि इथे माती भरून घेतली, जेणेकरून इथं पाणी लागणार नाही, अशा पद्धतीने केलंय. माझे आजोबा या शेताला मरुभूमी म्हणायचे. म्हणजे इथं काही उगवत नाही, पाण्याचा थेंब नाही. ते बाबांनी इथे येऊन सगळं याचं नंदनवन केलं. आणि आजोबा जेव्हा गेले तेव्हा नंतर आपण जेव्हा चालतो ना डायऱ्या किंवा काय, तर त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलं होतं की माझ्या अस्थी इतरत्र कुठेही न टाकता, म्हणजे नदीमध्ये टाकून त्याचं प्रदूषण करू नका. त्या शेतात कुठेतरी म्हणजे पुन्हा म्हणजे इसी मिट्टी से जन्म है, इसी मिट्टी में जाना है, अशा पद्धतीने लिहून ठेवलं होतं. आणि मग त्याच्याच बाजूला आम्ही मारुती मंदिर एक बाबांनी उभं केलं. आणि या 2 ठिकाणी आपण मुद्दाम आलोय. आणि हनुमान जयंती नुकतीच होऊन गेलेली आहे. तर हनुमान जयंतीला आमचा असा छोटेखानी उत्सव असतो. आम्ही सकाळी गावातून सगळेजण इकडे येतो. मंदिरांची साफसफाई 2 दिवस अलीकडेच झालेली असते, रंगरंगोटी झालेली असते. आणि सकाळच्या वेळेला इथे हनुमान जन्मकाळ असतो. म्हणजे स्टोरी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बाल हनुमान सकाळी उठला आणि डायरेक्ट सूर्याकडे झेपावला. त्यामुळे आत्ता जो आपण सूर्य बघतो आहोत याच्याही पेक्षा भडक कसा लाल गोळा छान आपल्याला पाहायला मिळतो. मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. स्वर्गीय बाबूराव येणगे अमराई असं याला नाव मुद्दाम दिलंय. बाबूराव येणगे हे लातूरचे. आणि बाबांनी त्यांना इथं बोलवलं. म्हणजे काल तुला बाबांनी सांगितलं बघ की आम्ही बेसिकली कोया लावल्या, त्याची झाडं केली, त्याचं भेटकलं आणि मग ग्राफ्ट केला.
ग्राफ्टिंगचं काम सगळं यांनी केलं. आणि यांच्या नावावरती असा विक्रम आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन 4-5 लाखापेक्षा जास्त ग्राफ्ट अशा पद्धतीने केलेले आहेत आणि त्यातला तज्ज्ञ माणूस. पण मगाशी तुम्ही जसं सांगितलं की निंबोणीचं झाड आहे, म्हणजे निंबोणी असं काही खरंच असतं? म्हणजे मला असं वाटायचं की कडुनिंबालाच ते प्रेमाने निंबोणी. कडुनिंबच बरोबर नाव आहे आणि निंबोणी ती त्याचं फळ आहे. ओके, सो ते निंबोणीच्या झाडामागेचा अर्थ खरा इथे आज दिसला किंवा बघितला मी प्रत्यक्ष. सो मला ह्या झाडांविषयी माहिती हवी आहे. म्हणजे हे जी मोठी मोठी झाडं इथे दिसत आहेत ती तुम्ही कशी, म्हणजे आता तुम्ही मगाशी त्या स्पायसेसची स्टोरी सांगितली की तुम्ही केरळात जाऊन एक बी आणलं आणि तुम्ही विसरूनच गेले बाबा की त्यांनी आणलं होतं आणि मग नंतर कोणीतरी जाताना. सो ही अशा मला स्टोरीज ऐकायच्या ह्या सगळ्या झाडांच्या. मी मगाशी म्हणलं तसं आजोबा आमच्या या शेताला मरुभूमी म्हणायचे, इथे काहीच उगवत नाही. आणि मग जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा जो विषय आता आपण मोठ्या प्रमाणात प्रचलित शब्द आहे. म्हणजे काय तर अनेक झाडं तुमच्याकडे शेतामध्ये पाहिजेत. नुसतं क्रॉपिंग पॅटर्न 10 एकर द्राक्ष बाग आहे, 10 एकर आंब्याची बाग आहे असं नको, अनेक गोष्टी पाहिजेत. ही देशी केळी याला काही वेगळं तुम्हाला करायचं नाहीये. त्यांचा उद्देश असा आहे की एक ड्रिपची पाईप तिकडे टाकून ठेवली की ते झाड सर्वाईव्ह होतं, आपलं आपण येतं, तुम्हाला काही ना काही ते देतं. इथे परत कडुनिंब आहे हा मोठा. हा पलीकडे केळीची बाग आहे, ही ग्रँड 9 म्हणून व्हरायटी आहे. बेलाची फळं शेतात असायला पाहिजेत, आमच्या आजोबांचा आग्रह होता. इथे आडूळसा नाही. आता बेलफळ हे बेलाची पानं शंकराला आवडतात. आपल्याकडे म्हणजे पत्री घालणं हा प्रकार माहितीये, प्रत्येक सणाला देवाला सगळं ते आपल्याकडे पाहिजे शेतामध्ये, बाहेरून आणायला नाही लागलं पाहिजे. कुलदेव हा शंकर आहे, तेव्हा एक तरी किमान बेलाचं झाड तुमच्या शेतात पाहिजे. तशी 2 बाबांनी आजोबांनी बेलाची झाडं लावलेली आहेत. अख्ख्या पंचक्रोशीत इथे बेल कुणाकडे नाहीये, जो फक्त आपल्या शेतात पाहायला मिळतो. किंवा हा हादगा आहे बघ, इथे हादग्याच्या फुलाची भाजी करतात. हा हादगा आहे इथे. हादगा हा प्रकार कदाचित माहिती पण नसेल काही लोकांना. आणि दुतर्फा केळी आहेत सगळीकडे, वड, पिंपळ, उंबर. हादग्याचं फुल येतं, त्याला पांढरं फुल येतं, त्या फुलाची भाजी करतात. हा, त्यामुळे ती जे मिळेल बायोडायव्हर्सिटी भाजी केली जाते. केळी आलेली आहेत. हो, हे काय हे रोज हार्वेस्टिंग होतं गावातून. ती आमच्याकडे गावात केळी किलोवर आम्ही विकतो, केळी डझनावर विकत नाही. केळी असेल, केशर आंबा असेल, सगळं जे काही असेल ते किलोवरती. तिथे एक छोटस युनिट आहे, स्टॉल आहे. मोठं बघतीयेस, इथे छोटा आहे बघ घड. हे लहानच आहे ना, अजून छोटी आहे. इथं पाणी, आता याला पाणी नाही मिळालं फारसं, ठीक छोटस पाणी नाही मिळालं फारसं इथे, तर हे काही फारसं आपण त्याच्याकडे करायची गरज नाही. ते निसर्ग त्याची काळजी घेत असतो. हे बघ मधमाशा, तुला इथे मधमाशा उडताना दिसत बघ, मोठ्या प्रमाणात भरपूर आहेत. तर मधमाशा आज प्रॉब्लेम आपण ऐकतो बघ, पॉलिनेशन होत नाही. बरोबर. का तर मधमाशा संपत चालल्या आहेत, का तर पेस्टिसाइडचा वापर भरपूर आहे. आणि इथे तुला पक्ष्यांचे आवाज भरपूर दिसतात बघ. याचा अर्थ एक्झॅक्टली, म्हणजे मी कालपासून हे नोटीस करतेच आहे. मी काल बाबांना पण म्हटलं की खूप पक्षी इथे उडताना दिसत आहेत किंवा आवाज ऐकू येत आहेत मेनली. बरोबर. तर हे खूप महत्वाचं आहे इन जनरल. म्हणजे शहरात तर शक्यच नाही. आम्हाला चिमणी दिसली तरी खूप आनंद होतो. खूप पक्षी आहेत. बायोडायव्हर्सिटी बद्दल जे बोललो आपण, जैवविविधता, हे सगळं अनेक पाहिजेत गोष्टी तुमच्याकडे. मोनोक्रॉपिंग निसर्गाला मान्य नाहीये. बरोबर. आणि म्हणून मग ते सगळ्या गोष्टींचा इथे तुला भरपूर गोष्टी दिसतील. म्हणजे मध्ये आम्ही एक गंमत म्हणून काउंट केला होता, तर 256 प्रकारची झाडं आमच्या शेतामध्ये आहेत. आणि त्याचा अंदाजे जो आम्ही हिशोब घेतला होता, तो 3-4 हजारच्या घरात ती झाडं आहेत सगळी मिळून. म्हणजे 40-50 गायी, त्याचं शेण मूत्र इथंच पडलं पाहिजे, ते इथंच रिसायकल व्हायला पाहिजे. म्हणजे इथलं काहीही वाया किंवा फुकट जात नाही. इथलं काही फुकट जात नाही आणि बाहेरून इथं काही आलं नाही पाहिजे. अशा 2 गोष्टी. इथं जांभळाचं झाड आहे बघ, यायला लागलाय. आणि हे काही लावलेलं नाहीये, आपला आपण जांभळाची बी खाऊन टाकलेली जर असेल तर ती उगवलेली आहे. पक्ष्यांच्या विष्ठेतनं जे बी पडतं ते पटकन रुजतं. म्हणजे करंज असेल, नीम असेल, अशी जी प्रकारची झाडं आहेत ना, ही पक्ष्यांच्या विष्ठेतनं जे बी पडून रुजतं, त्याच्या इतकं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते छान रुजत नाही असं म्हणतात. सेंद्रिय शेती करत असताना बाबांनी खूप प्रयोग केले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गांडुळांच्या प्रजाती, गांडूळ खत तयार करणं, ते इथे वापरणं, जे काही मिळेल ते, ज्याला आम्ही म्हणतो की मल्चिंगसाठी जे पाहिजे किंवा जेवढं निसर्गामध्ये निर्माण होणार आहे कुजायसाठी, ते सगळं इथं भरपूर मल्चिंग करा, भरपूर आणून ते घाला, जमीन सकस करा, हे सगळे प्रयोग त्यांनी केले. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की हे सगळं त्यांना ठीक होतं, कारण एकतर म्हणजे एकरेज भरपूर आहे, 28-30 एकर जमीन आहे इथे, आणि त्यात हे प्रयोग करणं सहज शक्य होतं. पण जो अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा जो कोरडवाहू शेतकरी आहे, जिथे पर्जन्यमान कमी आहे,
अशातल्या शेतकऱ्यांनी मग हे कसं करायचं, त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करायचंच नाही का, किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणण्यापेक्षा सुद्धा एकात्मिक खत व्यवस्थापन, विषमुक्त शेती, हे जे शब्द तुम्ही आता ऐकता, हे त्याच्याकडे त्यांनी कसं जायचं, त्याला काहीतरी पाहिजे ना. बरं, खूप त्यांनी मेळावे घेतले, लोकांना सांगितलं, महाराष्ट्रातनं अनेक लोकांनी इथं व्हिजिट केल्या, पण आपण जसं म्हणतो ना की सांगणं आणि त्याला ऑप्शन निर्माण करणं, प्रत्येकाला सांगून हे सगळं करायला जमेल हा तसा ही वाट सोपी नाही आहे. आणि म्हणून मग आमच्या गुरूंनी, म्हणजे बाबा ज्यांना मेंटॉर मानायचे किंवा मीही त्यांना मानतो, उदय भवाळकर, त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करा, लोकांना रासायनिक खतं वापरायची नाही आहेत, मग काय वापरा, तर हे वापरा, कारण इतकं करण्याकरता लोकांकडे एवढा वेळ नाही आहे. आणि म्हणून मग ऑप्शन तयार ठेवा. हे करायचं नाही हे मान्य आहे, मग करायचं काय हे तुम्हीच सांगायला पाहिजे. आणि म्हणून मग मी जेव्हा 96ला परत आलो पुण्यातून, म्हणजे बाबा 76ला परत आले, मी 96ला पुणे सोडून परत आलो, आणि मग आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स अशी कंपनी फॉर्म केली, आणि मग तिथे ग्रीन हार्वेस्ट हा आमचा ब्रँड नेम आहे. मग करायचं काय, तर वृक्षायुर्वेदामध्ये काही दाखले असे आहेत की एका गाईचं 1 वर्षाचं शेण तुम्ही घ्या, ते साठवा, ते वाळवा, त्याची पावडर करा, आणि ती तुम्ही 1 एकर क्षेत्राला द्या. कंपोस्ट द्या असा कुठेही दाखला नाही आहे. याचा अर्थ ती जी पावडर तुम्ही तिथे द्याल त्याचं इन्सिटू कंपोस्टिंग व्हायला पाहिजे. मग तोच आधार आम्ही नेमका पकडला, त्याचे काही प्रयोग केले, आणि मग लक्षात असं आलं की जमिनीला सकस पदार्थ दिले पाहिजेत. जास्त न्यूट्रिशन तुम्ही दिलं तर जमीन चांगली उपजाऊ होईल, येणारं पीक सक्षम होईल. आणि मग त्या दिशेने आमचा सगळा प्रवास सॉईल न्यूट्रिशन, सॉईल मॅनेजमेंट, हेल्दी सॉईल, लिव्हिंग सॉईल या दिशेने चालू झाला. जमीन श्रीमंत करा तुम्ही, ती तुम्हाला मरू नक्की देणार नाही. तुम्हाला श्रीमंत करेल का नाही आम्हाला माहीत नाही, पण ती मरू देणार नाही. हा एक विचार घेऊन आम्ही गेली 28 वर्ष शेतकऱ्यांपर्यंत जातोय. सो आता आपण या फॅक्टरीमध्ये बसलोय. खरं तर शेतात फिरत असताना तसं बघायला गेलं तर टेन्शन नव्हतं, कारण झाडांच्या सानिध्यात जाणार होतं, छान वाटणार होतं. पण फॅक्टरी म्हटल्यावर मला त्यात असं एरिया वृक्ष, त्यामुळे त्याच्यात उन्हाळा, म्हटलं बापरे हे कसं असणार आहे नेमकं. पण मी इथे आले तर इथे झाडं दिसत आहेत, म्हणजे फॅक्टरीमध्ये झाडं असू शकतात हे इथेच दिसतंय आम्हाला. आणि बाकी पण आम्ही टूर केली, आम्हाला हे सगळं मस्त वाटतं. पण काही बेसिक प्रश्न आहेत माझे अजूनही, ते मी तुम्हाला इथे विचारते. पहिलं तर मला हे समजून घ्यायचंय की तुमच्या भाषेत सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक आपण जे म्हणतो ह्याचा अर्थ नेमका काय आहे? सेंद्रिय शेती म्हणलं ना की बऱ्याच लोकांच्या मध्ये कन्फ्युजन आहे, असं माझं सुद्धा आज मितीला मत आहे. माझे वडील अनेक वर्ष सेंद्रिय शेती करतायत, जवळपास 88 पासून, बरोबर आहे. आज आपण आता बोलतोय 2025 मधलं बोलतोय. सेंद्रिय शेतीची परिभाषा अशी आहे आमच्या शेतकऱ्यांची, म्हणजे की तुमच्या शेतामध्ये ज्या निविष्ठा बनतात, म्हणजे जनावरांचं मलमूत्र असेल, त्याच्या पुढचा मागचा चारा असेल, तिथे असणारी तणं असतील, या प्रत्येक गोष्टींचं कंपोस्टिंग करा, किंवा त्याचाच परत फार्म रेसिड्यूज आहेत ते त्या शेतीमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणून वापरा. तुमच्याकडच्या साध्या साध्या गोष्टी आहेत, वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत, जैविक कीटकनाशक आहेत, ट्रॅप्स आहेत, हे पेस्ट कंट्रोल मेजर म्हणून वापरा. लाईट ट्रॅप सारखे ट्रॅप आहेत. त्या शेतामध्ये रासायनिक खतं नकोत, पेस्टिसाइड्स नकोत, फंजिसाइड्स नकोत, आणि त्याचं प्रमाणीकरण करून घेणं म्हणजेच त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असं आम्ही म्हणतो. प्रमाणीकरणाच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक कंपन्या काम करतायत. आपली भारतीय सुद्धा काही प्रणाली त्याच्यामध्ये आहे, त्याला PGS सर्टिफिकेशन म्हणलं जातं. पण त्याही पेक्षा शेतकरी हा आचाराने, विचाराने आणि मनाने सेंद्रिय असणं म्हणजे आम्ही ऑर्गॅनिक असणं म्हणतो. कारण मला जे माझ्या जनतेला द्यायचंय, माझ्या लोकांना जे द्यायचंय, काय कडधान्य असतील, भाजीपाला असेल, तो मुळामध्ये विषमुक्त पाहिजे. तो आमच्या दृष्टीने सेंद्रियतेची परिभाषा ती आहे असं मला वाटतं. बरोबर. ही म्हणजे एक असं म्हटलं जातं की केमिकलने शेती सोयीची होते किंवा पटकन त्याचे रिझल्ट्स दिसतात कम्पॅरेटिव्हली जर का ऑर्गॅनिक शेती आपण बघायला गेलं तर. हे खरं आहे का? आणि काय म्हणजे ह्याच्यावरती मी नक्कीच याला नाकारणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे हरित क्रांतीची सुरुवात झाली 1960 मध्ये. तत्पूर्वी आपल्याकडे देशामध्ये रासायनिक खतं नव्हती. हरित क्रांतीचा जयघोष झाला, रासायनिक खतं आली, पेस्टिसाइड झाली, फंजिसाइड झाली. मधल्या काळामध्ये त्यामुळे उत्पन्न वाढलं का? येस. आज आमचा देशाचा जर साईज बघितला, 140 कोटी जनता आहे, यांचं पोट भरून आपण आज एक्सपोर्टही करू शकतोय. पण काय आहे, मनुष्याचा प्रश्न असा आहे की त्याला हव्यास आहे की मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. मग ते जे दिलेले डोसेस आहेत त्याच्या पलीकडे आम्ही प्रमाण वापरतो. पेस्टिसाइड समजा 0.5 मिलीने दिलं असेल, आम्ही 2 मिलीने वापरणार. फंजिसाइड जास्ती वापरणार, एक्सेसिव्ह यूज आपण तो वापरत गेला, तो दॅट वॉज बियॉन्ड कंट्रोल. आणि मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या की हेक्टरी 40 गाडी शेणखत. म्हणजे आमची शेती ही पारंपरिक शेती आहे,
महाभारताचा जर आपण विचार केला तर कृष्णाच्या काळी गोवंश किती मोठा आहे त्या राजाकडे, त्याच्याप्रमाणे त्याची ती श्रीमंती होती. आणि आपण बघितलेलं आहे की कौरव काय गेले लुटायला, तर हे जेव्हा अज्ञातवासात मंडळी होती तेव्हा ते गायी लुटायला गेले, म्हणजे गायी आणायला गेले. आणि मग ती सगळी स्टोरी पुढची माहिती आहे. मग त्यांनी शमीच्या झाडावरनं अर्जुनाने ती हत्यारं काढली, शस्त्र काढली आणि मग तो त्यांच्याशी लढला आणि मग त्या गायी वाचवल्या वगैरे. सो गोवंश किती मोठा आहे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याची समृद्धी, म्हणजे पुन्हा आपण समृद्धीपाशीच बोलतोय, जमिनीची समृद्धी, ती जमीन श्रीमंत असणं. आणि मग मधल्या ह्याच्यामध्ये काय झालं की आमच्या जमिनी विभागल्या गेल्या, भाऊ विभक्त झाले, जनावरं कमी झाली, शेणखत मिळायचं कमी झालं आणि मग रासायनिक खतांनी त्या सगळ्या गोष्टींची जागा घेतली. फार्म रेसिड्यूज कमी झाले. आम्ही बघितोय म्हणजे आता ऊसामध्ये खूप क्रांती झालेली आहे की पाचट ठेवा, पाचट टिकवा व्हायला लागलंय. पण दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या गोष्टी आपण आजही ऐकतो, कारण हरियाणामध्ये भाताचं तूस असतं, गव्हाचं काढ असतं, ते पेटवलं जातं, त्याचा धूर होतो आणि दिल्लीमध्ये प्रदूषण येतं. हे वास्तविक त्याचं खत होऊन ते शेतामध्ये जायला पाहिजे, फार्म रेसिड्यूज आहेत हे. तर हे सगळं कमी होण्यामुळं त्याची जागा रसायनाने घेतली, मग त्याचा अतिरिक्त वापर झाला, मग जमिनी खराब होऊ लागल्या, पर्यायाने पीक खराब झालं आणि मग सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, डार्विनची थिअरी आहे. आणि मग कीड काय येते तर ते निकृष्ट आहे म्हणून कीड येते, सशक्त झाडावरती कीड येणार नाही असा आमचा सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचा दावा आहे. आणि मग तो कुठेतरी तो फोल ठरायला लागला आणि मग शेती परवडेनाशी झाली. असं ते दुष्ट चक्र आहे, त्याच्यात आमचा शेतकरी स्ट्रॅप झालाय असं मला वाटतं. आता शेतकरी बांधव कसं हे स्वीकारतायत? तुझा मगाचा जो प्रश्न होता की सेंद्रिय शेती परवडते का, तर तो मगाशी माझ्याकडनं सुटला. तर सेंद्रिय शेतकरी मुळात शेती ही परवडते, मुद्दा क्रमांक 1. याचं कारण असं आहे की आम्ही एक ज्वारीचा दाणा लावला की आम्हाला 500-1000 दाणे मिळतात. 1 रुपया शेतकऱ्यांनी जर शेतीमध्ये इन्व्हेस्ट केला तर त्याला वर्षाला 2 रुपये मिळाले पाहिजेत. आणि ते मिळतात का, तर नक्की मिळतात. 1 वर्षात दामदुप्पट कुठल्याही धंद्यामध्ये होत नाही. बँका सुद्धा 7-7, 8-8 वर्ष घेतात दामदुपटीला. तर ते शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. क्रमांक 1. सेंद्रिय शेती केल्याने यील्ड घसरतं का, तर सुरुवातीला ते कमी होतं, कारण तुम्ही रसायनं बंद करता आणि सेंद्रियकडे जाता. तुम्हाला तो ग्रॅज्युअली ट्रान्सफॉर्मेशन करायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मी आता नेचर केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अतिशय काय म्हणूया जबाबदारीने बोलतोय की एकदम हे बंद करा आणि हे चालू करा असं शेतकऱ्यांनी करू नका. हळूहळू रसायनं कमी करा. देर इज अ रूल ऑफ 80-20, जगामध्ये सर्वमान्य नियम आहे. मग लागेल तेवढंच तुम्ही रसायन द्या आणि शेती विषमुक्त पहिल्यांदी करा. सेंद्रिय प्रमाणीकरण, सेंद्रियकडे जाणं हा नंतरचा टप्पा आहे. मधल्या काळात गोंधळ काय झालं की हे बंद कर आणि हे चालू कर, तिथं कन्फ्युजन क्रिएट झालं. किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलं की सेंद्रिय शेती करताना काहीच लागत नाही. असे जे टॉल क्लेम्स आहेत ते न करता त्याच्याकडे डोळसपणे बघायला पाहिजे. रसायनं हळूहळू कमी करत जा, त्याचा अभ्यास करा. हजार्डस केमिकल्स वापरू नका. ग्रीन मॉलिक्युल आहेत ते वापरा. बायोलॉजिकल गोष्टी आहेत, वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत, अनेक गोष्टी आहेत. याचा वापर करत तुम्ही खर्च पहिल्यांदा कमी करा, उत्पादन वाढवा, जमीन सजीव करा, जिवंत करा, श्रीमंत करा. मग ती तुमची काळजी नक्की घेईल. आणि शेतकरी हे स्वीकारतायत, नक्की स्वीकारतायत, कारण आम्ही हे क्लोजली काम करतोय. आम्ही शेतकऱ्यांच्यात जातो, मेळावे घेतो, क्लोजली सगळं कन्व्हर्ट करत असतो, लोकांशी बोलत असतो. तुम्ही हे बंद करा आणि हे चालू करा म्हणलं तर हे बघा कसं आहे, शेवटी मध्यम मार्ग तुम्ही स्वीकारला पाहिजे. लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्सिंग. तुम्ही हे करू नका, हे करा, हे करू नका, हे करा, दोन्ही मार्ग चुकीचे असू शकतात. पण सेंद्रियतेकडे जायला तो विचारांनी, मनानी, त्याचं कुटुंब तो पक्क पाहिजे, तर हे घडू शकतं. ते ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्याला द्यायला लागणार जो वेळ आहे तो तुम्हाला 3-4-5 वर्षाचा द्यावा लागेल, तर तुम्ही हार्डकोर तिकडे जा. पण विषमुक्त शेती याला आपण सेंद्रिय म्हणणार नाही का? ज्या अन्नामध्ये विष नाही त्याला सुद्धा मी आज इथं अथॉरिटीनी बोलताना म्हणेन की हे सेफ फूड. म्हणजे मध्ये 2010 साली जर आपण थोडासा विचार केला, माझं उत्तर लांबतंय मला कल्पना आहे, पण खूप महत्वाचं आहे त्यामुळे प्लीज. 2010 साली असं होतं की सगळं जग असं होतं की आपल्याला अन्न सुरक्षेबद्दल बोलायला पाहिजे. आज आम्ही काय बोलतोय? सुरक्षित अन्नाबद्दल बोलतोय. तर सुरक्षित अन्न याला प्रायोरिटाईज करूया. अन्न निर्मिती याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको आणि जास्तीत जास्त सेंद्रिय आणि गरजेप्रमाणे रसायनं, त्यात सुद्धा फॉस्फेट मिनरल युक्त खतं अशी वापरायला हरकत नाहीत, पण पेस्टिसाइड डेफिनेटली नकोत. याकडे आम्ही जायला पाहिजे. तिथं वनस्पतीजन्य कीटकनाशक, जैविक गोष्टी असतील, ट्रॅप्स असतील, या गोष्टी वापरूया आणि शेतीकडे डोळसपणे बघूया. एक व्यापार म्हणजे एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघूया. हे जर केलं तर शेतीला खूप उत्तम दिवस आहेत. आणि मला वाटतं लोक पण आता हे स्वीकारायला लागलेत. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की तेवढी ओढ नव्हती ऑर्गॅनिक फार्मिंग कडे, पण आता असं हळूहळू दिसायला लागले की लोकांनाही हेच हवंय. त्यामुळे
खूप चांगली सुरुवात आहे ही आणि मला असं वाटतं की मी अगदी तुला थांबवतो मुद्दाम. 97 सालचं आमचं इनकॉर्पोरेशन आहे नेचर केअरचं. पहिली 8 वर्ष आमची कंपनी लॉस मेकिंग होती, कारण तेव्हा कोणी स्वीकारत नव्हतं. आणि आता 28 वर्ष आम्हाला झाली आहेत. आम्ही झपाट्याने दरवर्षी वाढतोय. लोक स्वीकारतायत कारण त्यांना रिझल्ट मिळतात. रसायनं घालणं परवडत नाहीये, विषमुक्त अन्न द्यायचंय. वैचारिक सुद्धा खूप धारणा शेतकऱ्यांची बदलतीये, त्यांनाही आपल्या जनतेची काळजी आहे. त्यामुळे लोकांच्या ट्रान्सफॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने होताना मला दिसतंय. व्हेरी नाईस, व्हेरी एनकरेजिंग. आपण जो बर्वाचा गुळ देतो तर तो त्याबद्दल सांगा मला थोडं. तो सेंद्रिय गुळ म्हणून आम्ही देतो बर्वाचा. 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की त्याच्यावरती प्रक्रिया जी होते ऊसावरती ती सेंद्रिय पद्धतीने होते. म्हणजे जेव्हा तो गुळ बनला जातो तर ते भेंडीच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्या टाकून त्याच्यातली मळी बाजूला केली जाते. कोणतंही केमिकल घातलं जात नाही. तर ती प्रोसेस ही खूप शेतकऱ्यांना माहिती आहे आणि ती प्रोसेस सेंद्रिय आहे. आणि दुसरी गोष्ट, तो प्रमाणीकरण केलेला ऊस आहे. म्हणजे आमच्या शेतातनं तो ऊस जातो गुराळामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये गुळ बनवायला, आणि मग तिथे तो सगळा त्या पद्धतीने केला जातो. तिसरी गोष्ट, आम्ही त्याच्यामध्ये काही फ्लेवर्स ऍड केलेत. म्हणजे जिंजर जॅगरी आहे, टर्मरिक जॅगरी आहे, मसाला आहे किंवा इलायची आहे. हे सगळे एक्स्ट्रॅक्ट जे आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वापरायला, ते सुद्धा सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहेत. आणि म्हणून हा गुळ हा विशेष आहे. आम्ही लोकांना असं सांगतो की चहा करायचा आहे तर मग साखर न घालता चहा करा, त्यात एक जिंजर जॅगरी टाका, आल्याचा चहा प्या. मसाला जॅगरी टाकला तर मसाला चहा, इलायची सरबतात टाका लिंबू सरबतामध्ये. टर्मरिक इज लाईक टर्मरिक लाटे. आपण किती रुपये देतो तुम्हाला माहिती आहे शहरात. तर गुळ आणि हळद, ऑलिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये कर्क्युमिनॉइड्स आहेत, तर तो तुम्ही दुधामध्ये टाका की झाला तुमचं. या पद्धतीने तुम्ही टर्मरिक लाटे पिऊ शकता. तो फॉर्म आम्ही बदलतोय. म्हणजे शेवटी असं आहे की आज बदल आपण स्वीकारला पाहिजे आणि लोकांना त्या पद्धतीने या पद्धतीचे जर प्रॉडक्ट्स दिले तर लोकही ते ऍक्सेप्ट करतात आणि खूप चांगली त्याला डिमांड आहे. बरोबर. हा अवेअरनेस नेमका तुम्ही कसा करताय? म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दलचा असेल किंवा या प्रोडक्ट्स बद्दलचा असेल. चांगला कोणताही विचार रुजायला खूप कालावधी जावा लागतो, त्याला खूप कष्टही करावे लागतात. म्हणजे आता बाबांची माझ्या पहिली पिढी, माझी 28 वर्ष, आणि अजूनही हा पूर्णपणे रुजलाय का तर त्याचं उत्तर अजूनही नाही असं आहे. कारण आम्ही जेव्हा आकडे ऐकतो की महाराष्ट्रात फर्टिलायझर किती विकलं गेलं, पेस्टिसाइड किती विकलं गेलं, तर हे आकडे काहीच काही आहेत. पण ठीक आहे, आम्ही आमच्या मार्गावरती घट्ट आहोत. डॉक्टर स्वामीनाथननी सांगितलेलं होतं की आमचे वेले सर काय म्हणायचे की टिकून राहा. तर ते टिकून राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या दृष्टीने हा विचार पोचवायला खूप कालावधी लागतो. मग त्याची माध्यम आहेत. मग आता कसं आहे, आजकाल सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती आम्ही आहोत किंवा आम्ही लोकांच्यात जातो, शेतकऱ्यांच्यात मेळावे घेतो. आमचं सेंद्रिय विचार नावाचं एक आम्ही मासिक दर महिन्याला प्रसिद्ध करतो आणि ते फक्त पोस्टेज आम्ही फक्त स्वीकारतो आणि ते फ्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे 12 अंक आमचे साधारण काहीतरी 8 रुपये काहीतरी पोस्टेज लागतं त्याला. जे काय आमचा सहसंपादक आहे अनिरुद्ध, तो बोलेल त्याच्याबद्दल. पण सेंद्रिय विचार या मासिकातून आम्ही लोकांपर्यंत सेंद्रिय विचार खऱ्या अर्थाने पोहोचवतो. त्याच्यातून जरी 1% कन्व्हर्जन झालं तरी आमच्या कामाला खूप यश मिळालं असं आम्ही म्हणू. खरी गोष्ट. आतापर्यंत आपण गावाविषयी बोलत होतो, अख्ख्या मोठ्या शेतीविषयी बोलत होतो, पण साधारण ही झाडांची आवड शहरात सुद्धा बघायला मिळते. फार मोठ्या लेवलला नसेल कदाचित, पण लोक बाल्कनी सजवतात, गार्डनिंग करतात, त्यांच्या जितकी त्यांच्याकडे स्पेस अवेलेबल असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही प्रोडक्ट आहे का? आम्ही शेतकऱ्यांना जेव्हा हे खत सुरुवात केली, त्याचं आमचं नाव आहे ग्रीन हार्वेस्ट, आणि तो आमचा एक्सपोर्ट पण होतो मोठ्या प्रमाणात. ब्रँड आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जातो आणि तो हायटेक ऍग्रिकल्चर मध्ये जातो. तर हा जो ब्रँड आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून, त्याचा आम्ही 1 किलोचा छोटा पॅक केलाय आणि तो ऑनलाईन आता उपलब्ध केलेला आहे. आणि त्याचा 1 टेबल स्पून 5 किलोचं समजा पॉट असेल तुमचं, कुंडी असेल झाडाची, तर 1 टेबल स्पून पर मंथ एवढा त्याचा मिनिमम डोस आहे. तेवढा तुम्ही वापरा, त्याचे खूप चांगले परिणाम शेतकऱ्यांना आमच्या इथं मिळतात. तसेच शहरातल्या लोकांनाही त्यांना खूप चांगले परिणाम मिळतात. तो ऑनलाईन अवेलेबल आहे आणि ते तरी आम्ही निश्चित करू शकतो. स्टिकविन नावाचा एक आमचा खूप इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे की जिथं पेस्टिसाइड्सलाच आम्ही अवॉइड करतोय. की मी काल तुम्हाला शेतात बाबांनी दाखवलं की ट्रॅप केलाय तो, मग ते तुम्ही फक्त फवारा आणि प्लास्टिकची एक बॉटल टांगून ठेवा आणि ते अट्रॅक्टन्स आहेत तर ते सगळे इन्सेक्ट अट्रॅक्ट करेल आणि फवारायची गरज पडणार नाही. साध्या सोप्या गोष्टी करा. शहरातल्या लोकांना माझं असं सांगणं आहे की दुधाचं पातेलं विसळता ते विसळलेलं झाडात घाला, भाज्या चिरून झाल्यात ते सगळं जो वेस्ट आहे तो झाडांमध्ये घाला, ते कुजेल तिथे. पण ते शेवटी शहरी दिसताना किंवा ते काही लोकांना ते ऑड वाटतं किंवा त्याच्यामध्ये डायजेशनच्या प्रोसेसमध्ये त्याचा समजा वास आला. या लिमिटेशन्स आहेत, हे मलाही मान्य आहे. म्हणजे मी काही आज माझा विरोध नाही या गोष्टींना. मग या लोकांकरता काय तर 1 किलो 2 किलो 5 किलो असे आम्ही पॅक डेव्हलप केलेत आणि लोक ते घेतात आनंदाने. ग्रीन हार्वेस्ट म्हणजे नक्की काय?
ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक सेंद्रिय खत आहे की जे इथे फॅक्टरीमध्ये बनतं. आमचे 2 युनिट्स आहेत, 4 शिफ्टमध्ये काम चालतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पेंडी आहेत, ऑइल केक, डी ऑइल केक, एडिबल, नॉन एडिबल, मिनरल्स आहेत. आणि आमची वरती लॅब आहे, तिथे आपण जाणार आहोत. तर बॅक्टेरियल कन्सोर्शियम आणि हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही वापरतो मोठ्या प्रमाणात. वरती आमची लॅब आहे, तिथे आम्ही जे बनवतो बॅक्टेरियल कन्सोर्शियम ते आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. आणि ते अतिशय जीवजीवाणूंनी समृद्ध असं सेंद्रिय खत आहे की जे जमिनीला तुम्ही द्यायला पाहिजे आणि ते रासायनिक खताला सक्षम पर्याय ठरू शकतं. पहिल्याच वर्षी जर तुम्ही खत वापरलं तर 50% रसायनं कमी करा असा आमचा दावा आहे. आणि ग्रॅज्युअली कमी कमी करत 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 रसायन खताची गरज लागणार नाही इथपर्यंत आमचा दावा आहे आणि आम्ही प्रूव्ह केलेला आहे. तर असं दर्जेदार खत या फॅक्टरीमध्ये बनतं आणि आमचं नावच नेचर केअर आहे. सो नेचर नरिशेस नेचर बेटर या दिशेने आमचा प्रवास आहे. थँक्यू सो मच सर. खूप हे 2 दिवस आमच्यासाठी खूप सुंदर गेले. शहराच्या बाहेर यायचं म्हटलं तरी आम्हाला आनंद होतो. त्यात अशा वातावरणात आल्यावरती तर आणखीनच भारी वाटतं. सगळीकडे हिरवगार दिसत असतं तेव्हा. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आम्ही खरं तर सेगमेंटचा शेवट हा कायम तुमचेच प्रोडक्ट्स देऊन करतो. तर आता आज तुम्हालाच तुमचे प्रोडक्ट्स देणार नाही आहोत. पण खरंच थँक्यू सो मच. आणि आरपारच्या प्रेक्षकांना हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स नक्की नोंदवा आणि आरपार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.